आणि यानंतर आपण थेट जाऊया, सध्या संजय राऊत बोलतात. पोलीस सक्षम आहे, पण नवीन सरकार जेव्हा आलं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार जरी बदललं असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे किंवा राजकीय सुडाचा प्रकार आहे. आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नव्हता. त्यात माझी सुरक्षा, माझ्याकडे 1991 सालापासून सामनाचा संपादक म्हणून, सामना हा कायम हिट लिस्टवरती राहिलेलं वृत्तपत्र आहे, सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या. शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते, पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण गृहमंत्री फडणवीस होते. आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो, आमच्या भूमिका मांडतो, म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता, आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितातसुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं नव्हतं. बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली, बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली, परभणीत काही प्रकार घडले. महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मारत आहेत की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते. नक्षलवादी आमच्यापर्यंत पोचत नाहीत. नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि त्यांचा बिमोड झालेला आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देशाच्या. पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे. हे बीडच्या प्रकरणामध्ये दिसून आलं की सरकारमध्ये सामील झालेले, मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले, गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या काही असे फोर्सेस आहेत ज्यांच्यामुळे या राज्यातली लॉ अँड ऑर्डर, समाज व्यवस्था पूर्ण बिघडते. पण बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते, जे आमच्या विरुद्ध बोलत आहेत किंवा आम्हाला विरोध करत आहेत, त्यांना गुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला तर त्याला बहुतेक सरकारची मूकसंमती दिसते. असं एकंदरीत मला गेल्या काही दिवसातल्या या राज्यातल्या घटनांवरून दिसतं. आमच्या घरावरती पाळत ठेवतात हे काय प्रकार आमच्यासाठी नवीन नाही, किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला हेही आमच्यासाठी नवीन नाही. पण या सरकारची, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्यासमोर आणतो. गेल्या 6 महिन्यात जर बघायला गेलं तर याच्याआधी तुम्हाला धमक्या आल्या होत्या, तर तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केलात, भाजपच्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या धमक्या आल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.